आज केंद्रातल्या मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत। सकाळी 11 वाजता सीतारमण यांच्या भाषणाला लोकसभेमध्ये सुरुवात होईल आणि नव्या संसद भवनातला हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे। 2024 सार्वत्रिक निवडणूक ही जेमतेम महिन्याभरावर येऊन ठेपलेली असताना आजच्या भाषणामधून अर्थमंत्री सीतारमण नागरिकांवर कोणती नवी ओझी टाकणार नाहीत हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे। मात्र त्यासोबतच कोरोनानंतर सलग तिसऱ्या वर्षी जगातल्या सर्वात वेगवान विकास दराची अर्थव्यवस्था असणाऱ्या भारतीय नागरिकांना अर्थमंत्री या विकासाचा फायदा प्रत्यक्ष लोकांपर्यंत मिळतोय का याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। तर विकास दराचे आकडे हे 7.5% दिशेने घोडदौड करत असले तरी हा विकास सरकारी पायाभूत सुविधांवर होणाऱ्या खर्चामुळे होतोय असं हे सध्याचं चित्र आहे। आणि प्रत्यक्ष नागरिकांनी केलेल्या खर्चामुळे अर्थव्यवस्थेमध्ये जी मजबूती येते ती अजूनही फारशी दिसत नाहीये आणि त्यावर सीतारमण यांच्या भाषणामधून उत्तर मिळते का याकडे अर्थविश्वाचं लक्ष असणार आहे। तर अर्थमंत्र्यांच्या निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्पाचे विविध कंगोरे आज आम्ही तुम्हाला दिवसभर उलगडून सांगणार आहोत, तेव्हा दिवसभर पाहत रहा झी 24 तास।